भाजपनं मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का दिलाय। कामगार संघटनेतील 1,500 सदस्यांनी भाजपत प्रवेश केला। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय। अजित पवारांच्या विरोधात भाजप आमदार नाराज असल्याची माहिती मिळतेय। अमित शहांकडे नाराज आमदारांनी तक्रारींचा पाढाच वाचलाय। विरोधकांना भाजप विरोधात ताकद देत असल्याचा आरोप केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा जीडीपी 10 क्रमांकावरनं 4 क्रमांकावरती आणलाय। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्त्व अख्ख्या जगाला दाखवलं असं म्हणत मोदींनी काय केलं असं म्हणणाऱ्यांना अमित शहांनी प्रत्युत्तर दिलंय। आदित्य ठाकरेंनी आता पुणे आणि मुंबईकरांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। 718 तडे असून सुद्धा मेट्रोच्या उद्घाटनाची घाई नेमकी का असा सवालही आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारला। तर आदित्य ठाकरेंच्या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। मुंबईच्या आत्ताच्या स्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचं नारायण राणे म्हणतात। तर राऊतांचं अनुकरण न करण्याचा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरेंना दिलाय। छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री काय देशाचे पंतप्रधान जरी झाले तरी त्यांचं स्वागतच करू अशी उपरोधिक टीका राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी फिरत्या तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली। 19 मे पासून सुरू झालेल्या केंद्राला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। संतोष लड्डा यांच्या घरातून 5.5 किलो सोनं आणि 15 किलो चांदी असा कोट्यवधींचा मुद्देमाल चोरी झालेला। यातील फरार आरोपीचा अमोल खोतकरचा पोलिसांनी टिप मिळताच त्याला अटक करण्यासाठी पोलीस गेले होते। त्यानं पोलिसांवरती बंदूक रोखली आणि यावेळेला पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली आणि एन्काउंटर केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकरण गच्चे असं एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या कुटुंबियांनी पोलिसांवरती काही गंभीर आरोप केले। पोलिसांनी एखाद्या मोठ्या व्यक्तीकडनं सुपारी घेतली आणि अमोलला संपवलंय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, त्याशिवाय अमोलचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका खोतकर कुटुंबानं घेतली आहे। मुजोर हगवणे पिता पुत्राचा आणखी एक नवा प्रताप समोर आलाय। त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्या आईला बाप मी हवा करेल नाही तर काही पण करेल तुमच्या वैष्णवी हगवणे यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी सुद्धा त्यांना सासरच्यांकडनं मारहाण झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे। शवविच्छेदन अहवालानुसार वैष्णवी यांच्या अंगावर एकूण 29 जखमा आढळल्यात आणि त्यातल्या 15 जखमा या मृत्यूच्या 24 तासाच्या आतल्या आहेत अशी माहिती पोलिसांकडून न्यायालयात सादर झाली। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये 18 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। यातील 2 माओवाद्यांवरती 8 लाखांचं बक्षीस जाहीर केलं गेलेलं होतं। साताऱ्यामध्ये पावसानं अक्षरशः कहर केलाय। यामुळे महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरली आहे। दाट धुक्याचा पर्यटक सुद्धा आनंद घेतात। लातूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। यामुळे अनेक घरात पाणी शिरून जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं। बारामतीतही पावसाची संततधार सुरू आहे। जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलंय आणि शेतीचं नुकसान झालंय। यामुळे सध्या बळीराजा चिंतेत आहे। मनमाडमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली। यंदा पावसानं जरा लवकर हजेरी लावल्यानं पेरणीसाठी शेतकऱ्यांना फायदा होईल असा अंदाज आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे भात शेतीला तळ्याचं रूप आलंय। यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे। गोंदियामध्ये चिचगड ककोडी मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतोय। तातडीनं हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांची आहे। सोलापूरच्या बार्शीरस तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडलाय। परिसरातली धबधबे आणि तलाव सुद्धा पावसामुळे प्रवाहित झालेत। जळगावच्या अमळनेर तालुक्याला जोरदार पावसानं झोडपून काढलं। या पावसामुळे केळी, पपई आणि आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सोमवारी लासलगाव आणि येवला भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। तर काढणीला आलेल्या शेकडो एकर या कांद्या पिकाचा चिखल झालेला आहे। त्यामुळे पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात जोरदार पाऊस पडलाय। पावसाचा खरीपपूर्व कामांना मोठा फटका बसतोय। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं।
टोमॅटो पिकाचं यामुळे नुकसान झालेलं आहे। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात दमदार पाऊस पडला। बोडखा बुद्रुक गावातील नारोळा नदीला पूर आलाय आणि बोडखा बुद्रुक गावाचा घनसावंगी सोबत असलेला संपर्क तुटलाय। कोकणाला पावसाचा अलर्ट दिला गेलाय। खबरदारी म्हणून एनडीआरएफची एक टीम रायगडमध्ये तैनात केली जाते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे कांदा आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय। तर या नुकसानीचे पंचनामे अजूनही पूर्ण झालेले नाहीयेत, त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि सरकारनं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। राज्यात धुवाधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटाचं सौंदर्य हे बहरून आलंय। बीडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। गेल्या 10 दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदी नाल्यांसह ओढ्यांनाही पूर आलाय। मे महिन्याच्या अखेरीस कोरडी ठाक असणारी भीमा नदी यंदा पावसामुळे दुथडी भरून वाहते। नदीच्या पात्रात असणारं महादेव मंदिर पाण्याखाली गेलंय आणि 10व्याच्या घाटालाही पाणी लागलंय, त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला जातोय। साताऱ्यामधल्या माण तालुक्यातील आंधळी धरण हे ओव्हरफ्लो झालंय। यामुळे परिसरातला सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं कहर केलाय आणि 250 मिलीमीटर पावसाची नोंद केली गेली आहे। 350 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। पावसाच्या पाण्यामुळे टरबूज जागेवरतीच खराब झाली आहे आणि लाखो रुपयांचा फटका बसलाय। दौंड तालुक्यामधल्या हातवळणमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या पोल्ट्री शेडचं मोठं नुकसान झालं। शेडच्या भिंती आणि पत्रे कोसळल्यात, त्यामुळे 18,000 कोंबड्यांचा मृत्यू झाला। या शेतकऱ्याचं जवळपास 80 ते 85 लाखांचं नुकसान होत आहे। मुसळधार पावसानं पालघर जिल्ह्याला झोडपून काढलंय। वानगाव, चिंचणी, डहाणूखाडी या परिसरात पावसाचा जोर कायम असून सखल भागात पाणी साचतंय, त्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी भात शेतीचं नुकसान झालंय। साताऱ्यात पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होत आहे। यामुळे बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। काकडी, भुईमूग आणि टोमॅटोसह मका पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। वैरागमधील तडवळे गावात द्राक्ष बागेत पाणी साचलंय आणि शेतकरी अडचणीत आहे। मुसळधार पावसानं मुळशीतला चाले पूल पाण्याखाली गेलाय। यामुळे कोळवण खोऱ्यातील 17 ते 18 गावांची दळणवळण यंत्रणा सध्या ठप्प आहे। सध्याच्या पावसाचा माथेरानच्या पर्यटनाला सुद्धा फटका बसलाय। मे महिन्याच्या अखेरीस पर्यटनासाठी बहर येणाऱ्या माथेरानमध्ये सध्या शुकशुकाट आहे। अशातच पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे मिनी ट्रेनची सेवाही बंद करावी लागतेय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय। काढणीला आलेलं पीक नष्ट झालंय, त्यामुळे शेतकरी हैराण आहे, हताश आहे। सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी नागरिकांची आहे। लोणावळा शहरामध्ये 48 तासात 301 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। लोणावळ्यामध्ये पावसानं थैमान घातल्यावर जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय।